नमस्कार. प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण पटकन तयार होईल अशा पद्धतीने दोडक्याची रस्सा भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण एक बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत आणि तो व्यवस्थित असा परतून घेणार आहोत. कांदा थोडा परतला की त्यामध्ये आपण लसणाच्या 2-4 कुड्या ठेचून घेऊन त्या देखील या तेलामध्ये परतून घेणार आहोत. कांदा आणि लसूण व्यवस्थित असा परतला की त्यामध्ये आता आपण एक बारीक कापलेला टोमॅटो थोडासा परतून घेणार आहोत. टोमॅटो देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहोत. इथे आपला टोमॅटो देखील परतलेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गोडा मसाला इथे मी टाकलेला आहे. आणि त्यासोबत आपल्याला ज्या प्रमाणात तिखट हवे आहे थोडी हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे काळे तिखट इथे मी टाकलेले आहे. आपल्याला ज्या प्रमाणात तिखट हवे आहे त्याप्रमाणे आपण इथे तिखट टाकायचे आहे आणि हे मसाले सर्व आपण तेलात एक मिनिटभर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांचा छान सुगंध आला पाहिजे आणि त्यानंतर आपण यामध्ये दोडका टाकणार आहोत. तर इथे मी मसाले व्यवस्थित असे तेलात परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण दोडका इथे मी दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने बारीक असा मी दोडका कापून घेतलेला आहे, ज्यामुळे भाजी आपली पटकन शिजायला मदत होते. त्यामुळे आपली भाजी पटकन तयार होते. अशा प्रकारे मी हा दोडका कापून घेतलेला आहे. अशा प्रकारे फोडी केलेल्या आहेत आणि आता या सर्व फोडी आपण मसाल्यांमध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्या देखील आता आपण व्यवस्थित असे मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत. छान व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण थोडे कोमट पाणी टाकणार आहोत. त्यासाठी इथे मी एक ताट घेतलेले आहे, ज्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो कापलेला होता तेच ताट इथे मी ठेवलेले आहे. आणि आता यावर थोडे पाणी टाकून आपण हे पाणी थोडेसे कोमट होऊ देणार आहोत आणि मग हे कोमट झालेले पाणी आपण या दोडक्यामध्ये टाकणार आहोत. तर इथे हे पाणी मी थोडे कोमट झाल्यानंतर भाजीमध्ये टाकते. आता आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा करायचा आहे त्या प्रमाणामध्ये आपण इथे पाण्याचे प्रमाण ठेवायचे आहे. तर इथे मी कोमट पाणी दोडक्यामध्ये टाकलेले आहे. ते देखील आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार थोडेसे मीठ टाकलेले आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आता आपण इथे लगेच टाकणार आहोत. साधारण इथे मी 2 ते 2.5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे. तो देखील आता आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि आमटीला छान उकळी आली की गॅस बारीक करून आपण ही आमटी 10 ते 12 मिनिटे व्यवस्थित दोडका शिजेपर्यंत उकळून घेणार आहोत. मंद गॅसवर आपण आता हा दोडका शिजवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनटामध्ये दोडका आपला छान शिजतो. तर आता इथे मी गॅस बारीक करते आणि ही भाजी शिजवून घेते. दोडक्याची भाजी पटकन तयार होते. दोडका हा लगेच शिजतो आणि भात, चपाती, भाकरी यासोबत दोडक्याची भाजी छान लागते. इथे हा आपला दोडका तयार झालेला आहे आणि तो एका मी वाटीत काढून घेतलेला आहे. मस्त अशी ही आपली दोडक्याची भाजी पटकन तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.